नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हाताखालच्या साहित्यात गव्हाच्या पिठापासून चटपटीत हेल्दी नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला रेसिपी करायची आणि छान असा नाश्ता बनवायचा आहे आणि त्या नाश्त्यासाठी आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे, स्टफिंग बनवायचं आहे। तर त्यासाठी इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे। आता त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, इथे एक मोठा बटाटा मोठ्या किसणीने मी किसून घेतलेला आहे। आधी साल काढून घेतली आणि किसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, त्यानंतर कोथिंबीर, अर्धा चमचा इथे धना पावडर सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे। वर्षभर टिकावी आणि हिरवा रंग राहावा त्यासाठी काय काय वापरलेलं आहे ती सुद्धा रेसिपी तुम्ही चॅनलवर बघू शकता। अतिशय छान अशी धना पावडर तयार झालेली आहे। तर इथे बघा, अर्धा चमचा मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, एक चमचा चाट मसाला आणि इथे मी घेतलेला आहे एक चमचा मॅगी मसाला। आता तुम्हाला जे मसाले आवडत असतील ते तुम्ही घालू शकता। पावभाजी मसाला किंवा अजून कोणता आवडत असेल तो तुम्ही घालायचा आहे। ही रेसिपी अतिशय करायला सोपी आहे आणि आपल्या घरातच सगळं हे साहित्य उपलब्ध असतं। आता नेहमीच मुलांना भाजी चपाती किंवा पोहे खाऊन शिरा खाऊन कंटाळा येतो, तर त्यासाठी असा हलका फुलका नाश्ता तुम्ही तयार करू शकता। आता हे सगळं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघा, सकाळी चपात्या केल्या आणि त्यामधलं 2 ते 3 चपात्याचं पीठ मी शिल्लक ठेवलेलं। आता यातला आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे। पीठ छान असं हे भिजलेलं आहे। आता यावरती अगदी थोडंसं पीठ भरून पुन्हा एकदा हे मळून घेऊ। आता आपण जसं चपातीला उंडा घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला उंडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आता इथे मी थोडंसं सुक्कं पीठ घातलेलं आहे। आता तुम्हाला मोठी करायची असेल तुम्ही मोठी करू शकता किंवा छोटीसुद्धा करू शकता। खूप पातळ लाटायची नाही, पातळ लाटल्यानंतर आपण ज्यावेळेस मिश्रण घालतो त्यावेळेस ती फाटू शकते। बघा, अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आता तुमच्याकडे पीठ भिजवलेलं नसेल तर तुम्ही 1.5 कप पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकून फक्त मळून घ्यायचं आहे। तर बघा, एवढी चपाती मी लाटून घेतलेली आहे। खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही। आता यावरती लावायचं आहे, आपल्याला हातानेच लावायचं आहे। तुम्ही टोमॅटो केचप घेऊ शकता, सॉस घेऊ शकता किंवा तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तीसुद्धा लावू शकता आणि काहीच जर नसेल, नाही लावलं तरीही चालेल। आता ह्या सगळ्या चपातीला आपण लावून घेऊ। असा चटपटीत जर नाश्ता असला ना की मुले तुम्हाला रोज बनवायला सांगतील आणि मुले अगदी आवडीने वेगळं काहीतरी आहे म्हणून छान आनंदाने खातात। तर बघा, सगळं लावून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्यावरती सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण चपातीवर ठेवून घेतलेलं आहे, पसरवून घेतलेलं आहे। फक्त याच्या ज्या कडा आहेत त्या कडेवर घ्यायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला याची गुंडाळी करायची किंवा तुम्ही वळकटीसुद्धा म्हणू शकता। बघा, एकदम दाबून दाबून करायची आहे। अशा पद्धतीने
वळकटी तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आता ही वळकटी आपल्याला अशीच ह्या चाळणीवर ठेवून घ्यायची आहे. आता बाकीचे राहिलेले सुद्धा अशा पद्धतीने आपण वळकटी बनवून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीने मी तीनही रोल बनवून घेतलेले आहे आणि चाळणीत ठेवलेले आहे. आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे. तर इथे कढईमध्ये 1 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं. आता उकळी आलेली आहे आणि ही चाळणी आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने ठेवायची आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. फक्त 10 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे 10 मिनिटे झालेली आहे आणि रोल आपले छान असे वाफवलेले आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे रोल आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहे. तर बघा, आपले रोल थंड झालेले आहे आणि इथे मी काढून घेतलेले आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. जशी आपण आळूची वडी कट करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, अतिशय छान असं कट झालेलं आहे आणि तुम्ही लेयर बघू शकता. आता हे आपण कट करून घेऊ. तर इथे तीनही रोल मी कट करून घेतलेले आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे. आता तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये एक एक वडी सोडून घ्यायची आहे आणि खमंग सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे. नाश्ता अगदी सोपा आहे करायला आणि खायला एकदम टेस्टी आहे आणि गव्हाचा पिठाचा आहे त्यामुळे एकदमच हेल्दी आहे, पचायला हलका फुलका आहे. तर इथे उलटपलट करून मी तळून घेतलेले आहे आणि यातलं आतलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा बाहेर निघालेलं नाही किंवा तेलामध्ये सुटलेलं नाही. तर बघा, कलर किती छान आलेला आहे. तर आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या अशा पद्धतीने तळून घेऊ. तर इथे आपला गव्हाच्या पिठापासून हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता किंवा चहाबरोबर चहा पिता पितासुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता छोटे छोटे मुलांची आता शाळा चालू झालेली आहे आणि शाळेत मुलांना काय द्यायचं, मुलांना चटपटीत आवडतं, तर त्यासाठी असे रात्री रोल तुम्ही वाफवून ठेवायचे आणि सकाळी तळून द्यायचे. मुले अगदी आनंदाने खातील आणि डबा संपवून घरी आणतील. इतका हा टेस्टी नाश्ता आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा नाश्ता तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.